हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझे साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सकाळची आता वाजले आहेत 7:30 आणि ब्लॉगची सुरुवात करतोय मी। आणि काल रात्रीच आम्ही आलो 1:30 वाजता। तर कुठे आलो पाठीमागे बघून तुम्हाला लक्षात येत असेल बहुतेक, कारण की लास्ट मंथ आपण आलो होतो, मला वाटतं 16 तारखेला काहीतरी जूनमध्ये मे महिन्यामध्ये 16 तारखेच्या आसपास काहीतरी आपण आलो होतो, म्हणजे स्वामी समर्थांचे दर्शन करण्यासाठी। अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर असे 3 देवाचे दर्शन केले होते आपण लास्ट टाइम। आणि काल रात्रीच आपला प्रवास झाला लातूर ते डायरेक्ट अक्कलकोट, आणि ते पण अचानक। आणि तो प्रवास कसा झाला तो व्हिडिओ आता तुम्ही हे ब्लॉग आता बघा। आता मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, कालचा रात्रीचा प्रवास कसा होता। रात्रीचे किती वाजले माहिती आहे का? 12:42 आणि आपलं डेस्टिनेशन आहे अजून 40 किलोमीटर, म्हणजे 55 मिनटं लागणार आहेत अजून। आणि आपण एकदम सुमसान रस्त्याने चाललोय, ज्या रस्त्याने एकही गाडी नाही आहे। आणि गाडीमध्ये आम्ही 2 जण आणि पाठीमागे एक आपला मित्र आहे, आणि मी ड्रायव्हिंग करतोय। आणि रात्रीच्या वेळेस रस्त्यावरती एकही गाडी नाही आहे बघा, आणि मस्त झोपले ते दोघं, आणि मी एकटाच ड्रायव्हिंग करतोय। रात्रीचे किती वाजलेत? 12:43। अजून जवळपास 1 तास लागेल। डेस्टिनेशन आपलं आहे 42 किलोमीटर। बऱ्याच वेळानंतर एखादा कुठेतरी गाव येतं आणि सुनसान रस्ता। खरंच मला खूप भीती वाटते, कारण ही सगळेच झोपलेले आहेत आणि मी एकटा ड्रायव्हिंग करतो, आणि अशा टायमाला भीती वाटणारच नाही। असं कुठेतरी गाव आलं की बरं वाटतं, जरा धीर येतो, नाहीतर खूप भीती वाटते खरंच मला। हसायला पण येते आणि भीती पण वाटते। गाव संपले की परत असा सुमसान रस्ता, जिथे कोणी दिसत नाही, फक्त मी एकट्याच गाडी चालवतोय। आणि आता राहिलेत फक्त 35 मिनिटं, म्हणजे अर्धा तास, जवळपास 25 किलोमीटर। आणि रात्रीच्या आता वाजले होतं किती 1। तर बघितलं मित्रांनो, रात्री अशा प्रकारे आमचा प्रवास झाला रात्रीचा। खूप मस्त प्रवास होता, आणि मला तर खूप भीती पण वाटत होती, आणि जरा माझ्यावरती हसायला पण येत होतं की मी एवढा घाबरतो हे मला पहिल्यांदा वाटलं। आणि ही पाठीमागे गाडी बघू शकता, ही आपली गाडी नाही आहे, पार्किंगमधली आहे। आपली गाडी तिकडे उभी आहे। ही गाडी रॉक्स गाडी आहे, थार रॉक्स। ह्याला डबल डोर आहे, पुढचा एक डोर आणि मागचा एक डोर। थार जी आहे बेसिक, त्याला पुढचाच एक डोर आहे, मागचा डोर नाही आहे। ही रॉक्स नवीन आली, त्याला पाठीमागे पण डोर दिलेला आहे। एक थोडीशी माहिती दिली तुम्हाला मी थार रॉक्सबद्दल। आणि हे आहे अक्कलकोटच्या मंदिराची ही पार्किंग, एकदम जस्ट मंदिराच्या समोरचीच ही पार्किंग आहे। आणि समोर आहे तुळजाभवानी माता मंदिर, आणि तिकडूनच बाहेर जाण्याचा हा गेट। रात्री आम्ही पोहोचल्यानंतर या पाठीमागच्या या यात्री निवासमध्ये थांबलो होतो, आणि आम्हाला काय रूम भेटली नाही, त्याच्यामुळे आम्ही हॉलमध्येच आराम केला रात्रीच्या। रात्री आलो होतो आपण याच रूटने इथून, आणि समोर आहे मंदिर आणि इकडे पार्किंग। चला तर जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया, स्वामींचे दर्शन घेऊया। आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे। रविवार आहे, गर्दी असेल वाटलं होतं, पण गर्दी नाही आहे। गर्दीचं नाव नाही, आज रविवार आहे। आपलं दर्शन तर खूप छान होणार आहे, कारण की गर्दी नसल्यानंतर दर्शनाचा आनंदच वेगळा असतो।
मस्तपैकी आपले दर्शन झाले आणि दर्शन झाल्यानंतर हे बघा दुपारचे आता वाजलेत 11:15 आणि ही आहे अन्नछत्राची लाईन, कारण की 12 वाजता चालू होते, 12 वाजता चालू होते अन्नछत्र, त्याच्यामुळे ही लाईन बघू शकता. आपण काही थांबणार नाहीये कारण की अजून 1 तास आहे जवळपास. आणि फायनली तुळजाभवानी माताचे दर्शन घेऊन आणि पार्किंगचे पेमेंट करून आता आम्ही निघालोय. आणि आता अक्कलकोटवरून निघालोय आणि ड्रायव्हिंग करतात जाधव सर. आणि आता आम्ही चाललोय एक नवीन ठिकाणी. तिकडे मी तर पहिल्यांदाच चाललोय आणि आपले दोघे पण मित्र आधी जाऊन आलेले आहेत आणि त्यांनीच सांगितलंय की जातो आता त्या एका नवीन, हे बघा काय 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 आहे मित्रांनो, ही टोल आहे, टोल द्यावा लागतो. आणि त्या ठिकाणी अशा ठिकाणी चाललोय, त्या ठिकाणी मी तर पहिल्यांदाच चाललोय आणि गेल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती देतो थोडी बहुत, जी काय सरांनी आपल्याला दिलेली आहे ती माहिती तुम्हाला मी सांगेन थोड्याच वेळात. एक 10 किलोमीटर आहे का सर इकडून? 10 किलोमीटर आहे म्हणे इकडं. विदिन 15 मिनिट आपण जातो, विदिन 15 मिनिट आपण पोहोचूयात. आणि ते नवीन ठिकाण आपण बघणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग इथेच संपवणार आहोत कारण की हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे, त्याच्यामुळे पुढचा ब्लॉग नक्की बघा कारण की पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे, कारण अशा ठिकाणी मी पहिल्यांदाच चाललोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत राधे राधे.